एव्हरीवन, मी शिवानी मंडपे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. 8 महिन्यानंतर मी कंटिन्यू करत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म. तर वर्षवास निमित्त मी म्हटलं की चला या बुकला कंटिन्यू सुरुवात करू आणि आता आपण या बुकला संपवूनच सोडू. तर मी होती या टॉपिकवरती आपण याआधी रीड केलेला आहे कायमचा भाग दुसरा, कायमचा गृहत्याग. आपला हा पाठ चालू होता. तर खरं सांगायचं झाल्यास ॲक्च्युली आता आपण वाचणार आहोत पॉईंट नंबर 3, गौतमांचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्ध. पॉईंट नंबर 1 आहे, याप्रमाणे मगध राजाने सिद्धार्थ गौतमांना इंद्राप्रमाणे स्पष्ट आणि खंबीर शब्दात उपदेश केला, परंतु तो ऐकल्यावर देखील राजपुत्र सिद्धार्थ डळमळले नाहीत, ते पर्वताप्रमाणे अचल राहिले. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर राजकुमारांनी शांत आणि स्नेहपूर्ण हृदयाने खंबीर शब्दांनी आणि खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले. राजन, आपण जे सांगितले ते आपल्या दृष्टीने योग्यच आहे. महाराज, सिंह हे ज्या राजाचे राजचिन्ह आहेत अशा थोर कुळात आपण जन्मलात. आपण मित्रांवर प्रेम करणारे हितचिंतक आहात. आपल्या एका मित्रांच्या बाबतीत आपण या मार्गाचा उपदेश करावा हे अगदी स्वाभाविक आहे. दुशीलांची परंपरागत मैत्री आणि त्याचा स्नेहभाव लवकरच खंडित होतो आणि विलयास जातो. सुशील माणसे स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. आपल्या मित्राच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील जे मैत्रीचा त्याग करत नाही तेच खरे मित्र असतात. पूर्ण सुखाची अवस्था आणि वैभवकाळ प्राप्त असताना त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही बरे. संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म याच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्याची संपत्ती हीच खरी सार्थक असते आणि शेवटी ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करत नाही. महाराज, माझ्याविषयी आपण जे काही उत्तम वचन म्हटले ते शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचीच घोतक आहे. मी देखील आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने उत्तर देण्याचा प्रयत्न करील. मला या ऐहिक विषयांची जेवढी भीती वाटते तेवढी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वाजराघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही. आपण आपल्या आनंदाची, आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगुर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्यांची नुसती कल्पना केली तरीही माणसाची मने ती मोहून टाकतात आणि ज्याच्या अंतःकरणात त्यांनी घर केले त्यांना ती अधिकच मोहून टाकतात. विषय सुखाला बळी पडलेल्यांना दिव्य लोकांदेखील संतोष मिळत नाही आणि या मर्त्य लोकांत तर संतोष मुळीतच मिळत नाही. वायुप्रेरित अग्नीचे ज्याप्रमाणे त्याला कितीही इंधन मिळाले तरी तो संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे तो तृष्णार्थ आहे. त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही. या जगात विषय सुखासारखी दुसरी विपत्ती नाही. लोक अविद्येमुळे सुखासक्त होतात. एकदा विषयांची भीती वाटू लागली तर शहाणा माणूस स्वतःहून विषय सुखाची इच्छा धरील. समुद्राने वेढलेली संपूर्ण पृथ्वी जिंकल्यावर राजे लोकांना त्या महासागराच्या पलीकडची भूमीही जिंकण्याची इच्छा होते. सागराला येऊन मिळणाऱ्या नद्यांच्या पाण्याने सागर ज्याप्रमाणे कधीही तृप्त होत नाही, तद्वतच कधीही सुख मिळाले तरी मानवजात तृप्त होत नाही. राजा माध्यांतला आकाशातून सुवर्णमय पर्जन्य वृष्टी लाभली. त्याने 4ही समुद्र जिंकले व शक्राचं देखील अर्धे राज्य पादांकरात केले, तरीही त्याची ऐहिक सुखाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. इंद्र जेव्हा व्रताच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याहून हुशाने उपभोग घेतला आणि तरीही पणामुळे त्याने आपली पालखी मोठ्या मोठ्या ऋषींना खांद्यावर वाहायस लावली आणि तरीही तो संतुष्ट झाला नव्हता. ज्या ऋषींनी विषयांना सोडून इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले, जे वल्कले धारण करीत आणि कंदमुळे फळे खाऊनच जगत आणि सर्पाप्रमाणे लांब पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केलेल्या होत्या, अशा ऋषीमुनींना देखील त्याने जिंकले. आणि विषयसुख नामक शत्रूंसाठी कोण प्रयत्न करेल? विषयासक्त लोकांच्या दुःखांची जाणीव झाल्यावर जे आत्मसंयमी लोक आहेत, ज्यांनी विषय सुखाच्या आसपास देखील फटकू नये, विषयासक्त लोकांसाठी विषयांच्या सुखप्राप्ती देखील यश देखील विपत्ती समजली पाहिजे. कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे ते उन्मत्त होते आणि उन्मत्तपणामुळे जे करू नये ते करावे व जे करावे तो ते करत नाही. अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अंधः पातात होतो. हे काम विषय जे अनेक
प्रयासांनी सुरक्षित ठेवतात आणि ते विषय माणसाला फसवून जिथून आली तिथे परत जातात व ती काही काळापुरती उसने घेतल्यासारखी असतात. तर अशा या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य त्यात रममाण होईल बरे? हे कामविषयी उल्के समान असतात, ज्याचा शोध करून ती प्राप्त करीत असताना माणसाच्या वासना भडकवितात. तर मग कोण आत्मसंयमी माणूस त्यांना प्राप्त केल्याने संतुष्ट होईल? जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या माणसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांसहित सर्वांच्या दुःखास कारणीभूत होतात, तर मग कोण बुद्धिमान आत्मसंयमी माणूस त्याच्या समाधान मानेल? हे काम विषय इंद्रियांच्या समान नाशवंत आहेत. या सुखात रममाण होणाऱ्या अनेक माणसांवर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात. तर मग अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? ज्याच्या अंतःकरणाचा याविषयी सुखांनी चावा घेतला आहे, अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो. ती सुखे संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असतात. अशा या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? सुकलेल्या अस्थिपंजराची हाडे चघळीत राहणाऱ्या असंतोषी कुत्र्याप्रमाणे जर त्याचा सुखाचा उपभोग माणसाने घेतला तर त्याचे समाधान होत नाही. तर या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? जो कामांध दरिद्री पुरुष विषयाचा गुलाम आहे, त्याने या जीवसृष्टीत मृत्यू दुःखाचा भागी होणे हेच योग्य आहे. आणि गाण्यांवर लुब्ध होऊन हरीने स्वतःचा नाश ओढवून घेतात. दिव्याच्या ज्योतीवर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात आणि प्राणास मुकतात. आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो. म्हणून ऐहिक सुखे अति दुःख निर्माण करतात. सुखे ही उपभोगण्यासाठीच असतात असे जे सर्वसाधारणपणे मानले जाते, परंतु विचारपूर्वक पाहू गेल्यास एकही सुख उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. सुंदर वस्त्र आणि इतर पदार्थ हे दुःखावरील तात्पुरते उपाय होत, एवढेच त्याचे महत्त्व मानले जाते. तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक शमवण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांचा निवारणा घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी, थंडी वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालवण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्यासाठी त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची शुद्धी, आरोग्य यांच्यासाठी स्नान एक हे साधन आहे. म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारण्याची साधने होत, ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत. अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील बरे? प्रीतप्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे पाण्याची पट्टी इत्यादी उपाययोजनांना जे भोग्य वस्तू मानतो त्या केवळ वेदनांना दूर करावयाच्या उपाययोजना आहेत, परंतु त्यांना आनंदाचा उपभोग असे समजतो तोच विषय सुखांना आनंद हे नाव देऊ शकतो. ज्या अर्थी सर्व काम विषय अनित्य आहे, त्या अर्थी मी त्यांना आनंद देणारे भोग्य विषय हे नाव देऊ शकत नाही, कारण जे सुखदायक वाटते तेच दुःखकारक देखील होते. भरपूर कपडे आणि सुगंधी धूप या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात, परंतु उन्हाळ्यात त्याच त्रासदायक ठरतात. आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात, पण हिवाळ्यात त्याच गोष्टी दुःखदायक ठरतात. सर्वांना माहीत असलेला फायदा, तोटा, यश, अपयश, सुख आणि दुःख या इतर अनेक परस्पर विरोधी द्वंद्वात्मक जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही. सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते, तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो. कारण राजा देखील नेहमी हसत नसतो व गुलाम नेहमीच दुःखात नसतो. राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय, आणि राजाला चिंता देखील खूपच असते, कारण राजा हा कपडे टांगवायच्या खुंटीसारखा असतो. त्याला जगासाठी त्रास सहन करावा लागतो. जो राजा आपल्या राज्यावर अत्याधिक अवलंबून असतो त्याला दुर्दैवी म्हणावे लागेल, कारण राजपद जाण्याची भीती असतेच. आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते, या उलट जर राजपदावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्रा राजाला सुख तरी कसे मिळणार? आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतरही तर तो फक्त एकाच शहरात राहू शकतो, आणि त्यातही जर फक्त एकच घर त्याचं निवासस्थान होऊ शकते, तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हेत काय? आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा
वस्त्रांच्या जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमवण्या इतके अन्न त्याला पुरेसे नसते. त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्यांचीच राजाला गरज असते. या खरीच इतर वस्तू केवळ अभिमानाने मिरवण्यासाठी असतात आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व वस्तूंची अपेक्षा असेल तर राज्याविषयी मी संतुष्ट राहू शकेन. आणि जर कोणी यांच्याशिवायची संतुष्ट असेल तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय? म्हणून ज्याला समाधानाचा मंगल मार्ग सापडला त्याला कामभोगाचे प्रलोभन देणे योग्य नाही. आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी पुन्हा पुन्हा विचारतो की विषय सुखांना खरेच काही किंमत आहे काय? त्यात काही सार आहे काय? मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा नाही ज्यामुळे मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे. अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा ज्याला पकडण्याचा जर प्रयत्न करीन किंवा एकदा पेटलेल्या गवताच्या सुळीमधून जो बाहेर पडलेला आहे तिच्यामध्ये पुन्हा घुसण्याचा जो प्रयत्न करील असाच मनुष्य विषय सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या पाठीमागे लागेल. डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील, जो स्वतंत्र असून बंधनात असल्याचा हेवा करील, श्रीमंत असून जो कंगाल माणसांचा हेवा करील, शहाणा असून जो वेळाचा हेवा करील, तोच मी म्हणतो फक्त तो मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेला माणसाचा हेवा करील. महाराज, आपण माझे सन्मित्र आहात. जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात परम सुख लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने इहलोकाची सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात. परंतु संपत्तिमान असूनही जो लोभिष्ठ आहे, ज्याला या लोकात शांतीचे समाधान तर लाभतच नाही पण भविष्यातही दुःख अनुभवावे लागते, त्याची मात्र कीव केली पाहिजे. आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य, आपला जीवनमार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असेच आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य आणि माझा जीवनमार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे. सो एवढा टॉपिक इथेच खतम करते.